हा चॉकलेटीचा डबा पूर्ण मी एकटाच संपवणार आहे. मग तिकडे माझी शुगर वाढली तरी मला चालेल. नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो. तर आज येणार होते आपल्या पोल्ट्रीत पक्षी आणि ते पक्षी येण्यापूर्वी इथं भरायचं होतं आपल्याला पाणी. औषधं सगळी टाकायला लागलो आणि आता घेतला मी हा चॉकलेटीचा डबा. आता हा चॉकलेटीचा डबा सगळा मीच संपवणार असं नाहीये. हे सगळं कोंबड्यांची औषधं आहे. पोल्ट्री व्यवसायात तुम्हीच सांगा हे चॉकलेटीचं नाव तरी काय आहे. मग मी ही चॉकलेट पाण्यात मिक्स करून टाकून दिली. पाणी भरतपर्यंत आपले शेड पण पाहून घ्या. जास्त टाइम पण नाही लागला. इकडे टिपाड पण भरत आलं आणि चॉकलेटीचा कलर तुम्ही पाहू शकता. आता असं काहीच जुगाड आहे पाणी भरण्यासाठी, म्हणजे काम आमचं इझी होऊन जाईल. हा एक माणूस असा आहे ना की त्याला आहे ना कंटिन्यू आमच्या सोबतच ठेवायला लागते. कुठे जायचं असो चालतो आमच्या मागे. अरे बाबा लय नाटकी, नाही नेलं तर रुसून बसतो. अख्ख्या घराचा लाडका आहे हा, अख्ख्या घराचा. कॉक्रोच जनता पार्टी जिंदाबाद. आपले 2 शेड आहेत आणि त्या 2 शेडची कॅपॅसिटी जास्त असल्यामुळे आपण एवढा पेपर खाली टाकत नाही आणि पेपर टाकला तर तो फक्त आपण भांड्यांखालीच टाकतो. पाणी भरून झाल्याच्या नंतर घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर जरा रेस्ट केला आणि तेवढ्यात आली पिल्लांची गाडी. मला खूप भूक लागलेली आणि कामाच्या गडबडीत घरात पण काही बनलेलं नव्हतं. खारे फुटाने खिशात घातले आणि खायला लागलो. ह्या सगळ्या कामाच्या आधी मी इकडे आपली आहे ना यमा धुवून काढली होती. इकडे आपली पिल्ले पण आली. या पिल्लांचं आहे ना पहिले 15 दिवस भरपूर काम असतं. काम करायचंच म्हणलं तर तुम्हाला पूर्ण 15 दिवस पण पुरायचे नाही, पण आपण आपल्या पद्धतीने करत चालतो. लिओला आणलेलंच आहे, त्यात काही वादच नाही. लिओ आपल्या दरवेळेस असतो. सगळे कॅरेट्स इथं उतरून घेतले. आता करायची होती त्यांची काउंटिंग. बाकीचे सगळे काउंट करत होते आणि मी इकडे सोडायचं काम करत होतो. तर फायनली आपलं हे काम डन झालेलं आहे. अभी तुमने इधर तक ब्लॉग देखा है तो देख क्या रहे हो, फॉलो करो जी।